नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, एक सूचना द्यायची आहे, ते लक्ष देऊन ऐका. आपल्याला हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पेन आणि पेपर घेऊन बसायचा आहे, कारण आज आपण बघणार आहोत गणित विषय, ज्यामध्ये आपल्याला काही कॅल्क्युलेशन पण करायचे आहेत. तर चला सुरू करूया आणि पेन आणि पेपर घेऊन बसा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1, गणित में प्रक्रमण संबंधी प्रवाह पूर्णता का अर्थ है नियमों, सूत्रों और कलन विधियों गणित का ज्ञान होना और परिशुद्धता, लचीलेपन एवं निपुणता के साथ उनका क्रियान्वयन करना गणित में लचीलापन रिक्त स्थान की ओर संकेत करता है. ऑप्शन ए, समान निपुणता के साथ अंकगणित और ज्यामिति की समस्याओं का समाधान करने की योग्यता. ऑप्शन बी, एक से अधिक उपागमों का प्रयोग करते हुए एक खास प्रकार की समस्या का समाधान करने की योग्यता. ऑप्शन सी, परिशुद्धता के साथ समस्याओं का समाधान करने और सभी चरणों को लिखने की योग्यता. ऑप्शन डी, समान प्रकरण से विभिन्न प्रकार की समस्याओं का समाधान करने की योग्यता. मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित बघा. प्रश्न क्रमांक 1, विचार करा. ऑप्शन व्यवस्थित बघा, विचार करा आणि योग्य उत्तर द्या. असे आपण 30 प्रश्न घेणार आहोत आणि 30ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला योग्य द्यायचे आहे. पेपर खूप जवळ आलेले आहेत मित्रांनो. या विषयाकडे लक्ष द्या, सिरियस व्हा आणि योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जेवढे आपण उत्तर देऊ तेवढा आपला अभ्यास स्ट्रॉंग होणार आहे आणि याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे. ऑप्शन बी आपलं उत्तर राहणार आहे. व्यवस्थित वाचून घ्या. एक से अधिक उपागमों का प्रयोग करते हुए एक खास प्रकार की समस्या का समाधान करने की योग्यता. प्रश्न क्रमांक 2, कक्ष में गणितीय भाषा में निपुणता को निम्नलिखित क्रम से समस्याओं को प्रदर्शित करने के लिए बढ़ाया जा सकता है. ऑप्शन ए, प्रतीकात्मक भाषा से गणितीय समस्या समाधान की भाषा से गणितीय करण स्थिति भाषा से रोजमर्रा की भाषा. ऑप्शन बी, रोजमर्रा की भाषा से गणितीय स्थिति भाषा से प्रतीकात्मक भाषा. ऑप्शन सी, गणितीय समस्या समाधान की भाषा से गणितीय करण स्थिति भाषा से प्रतीकात्मक भाषा से रोजमर्रा की भाषा. ऑप्शन डी, रोजमर्रा की भाषा से गणितीय करण स्थिति भाषा से गणितीय समस्या समाधान की भाषा से प्रतीकात्मक भाषा. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 सुरू आहे. आपल्याला व्यवस्थित विचार करायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट सेक्शनमध्ये. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे मित्रांनो. आज आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो, थोडं सिरियस होऊन, कारण की पेपर आपले जवळ आलेले आहेत आणि आपल्याला शेवटी सांगायचं आहे 30 पैकी आपल्याला किती गुण आलेले आहेत, तेच आपला अभ्यास किती झालेला आहे आपल्याला सांगणार आहे. ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. रोजमर्रा की भाषा से गणितीय करण स्थिती भाषा से गणितीय समस्या समाधान की भाषा से प्रतीकात्मक भाषा. मित्रांनो, आज मी तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा असं मी म्हणणार नाही. तुमची इच्छा असेल तुम्ही करा, पण कमेंटमध्ये उत्तर नक्की टाईप करा, हे मी तुम्हाला सांगतो. का? कारण लाईक आणि सबस्क्राईबपेक्षा आपला अभ्यास किती आहे आपल्याला समजलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि ते आपल्या डोळ्यासमोर जेव्हा येईल, जेव्हा आपण टाईप करेल आणि आपल्या मेमरीमध्ये फिट बसेल आणि आपल्याला पेपरमध्ये चांगले गुण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. म्हणून मित्रांनो, काहीच करू नका, फक्त व्यवस्थित व्हिडिओ बघा, विचार करा, प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा आणि कमेंटमध्ये नक्की टाईप करा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. आणि शेवटी फक्त एवढं सांगा की 30 पैकी किती गुण आले. सिरीज आवडत असेल, नाही आवडत असेल ते विचार करू नका, लाईक सबस्क्राईब पण करू नका. फक्त कमेंट आणि प्रत्येक प्रश्नाचं कमेंट करा, जेणेकरून तुमचा अभ्यास तुम्हाला समजेल आणि काय पुढे तयारी करायची हे आपल्याला समजेल. प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्राथमिक स्तर के बच्चे दी गई आकृतियों को उनकी दिखावट के आधार पर वर्गीकृत करने के योग्य है. वेन हाइल के अनुसार वह ज्यामिति के रिक्त स्थान पर है. ऑप्शन ए, विश्लेषणात्मक स्तर. ऑप्शन बी, अनौपचारिक निगमन स्तर. ऑप्शन सी, औपचारिक निगमन स्तर. ऑप्शन डी, मानसिक चित्रण स्तर. सांगायचं मित्रांनो, योग्य उत्तर काय राहणार आहे या प्रश्नाचं. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला नक्की मिळणार आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी. योग्य उत्तर आपलं मानसिक चित्रण स्तर, ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 4, कक्षा 3 में एक शिक्षक शिक्षार्थियों को 4562 और 728 का योग करने के लिए कहता है. एक शिक्षार्थी प्रश्न के उत्तर में निम्न प्रकार से प्रतिक्रिया करता है. यह प्रतिक्रिया यह दर्शाती है कि बच्चे में रिक्त स्थान में कमी है. ऑप्शन ए, स्थानीय मान की अवधारणा. ऑप्शन बी, पुनर्समूहीकरण के द्वारा योग के कौशल. ऑप्शन सी, योग के सही क्रम की अवधारणा. ऑप्शन डी, योग के कौशल. मित्रांनो बघा, विचार करा, या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला द्यायचं आहे. 5 सेकंद आहेत आपल्याकडे. ऑप्शन ए आपलं उत्तर राहणार आहे स्थानीय मानकी अवधारणा. प्रश्न क्रमांक 5, हस्तपरक प्रतिमान, स्थिर चित्र, लिखित प्रतीक, मौखिक और लिखित भाषा, वास्तविक संसार की स्थितियाँ अथवा संदर्भ रिक्त स्थान को दर्शाने के 5 तरीके हैं. ऑप्शन ए, ज्यामितीय प्रमाण. ऑप्शन बी, गणित की पाठ्य चर्चा. ऑप्शन सी, गणितीय शब्द भंडार. ऑप्शन डी, गणितीय चिंतन एवं विचार. प्रश्न क्रमांक 5,
कमेंट सेक्शनमध्ये ऑप्शन ABCD पैकी काय उत्तर राहणार आहे ते देण्याचा प्रयत्न करा आणि मी जेव्हा उत्तर सांगेल त्याच्यासोबत टॅली करा किती बरोबर आले आणि किती चुकलेत ते, आणि जे चुकलेत त्यावर पुन्हा विचार करा आणि ते पुढच्या वेळेस चुकते कामा नसावे याची दक्षता घ्या. ऑप्शन डी गणितीय चिंतन एवं विचार आपलं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय पाठ्यचर्चा की रूपरेखा 2005 के अनुसार प्राथमिक स्तर पर संख्याओं और उन पर संक्रियाओं, मात्राओं का मापन आदि का शिक्षण ऑप्शन ए गणित शिक्षण के उच्च उद्देश्य को पूरा करता है. ऑप्शन बी बच्चे की चिंतन प्रक्रिया के गणितीकरण के उद्देश्य को पूरा करता है. ऑप्शन सी महत्वपूर्ण गणित शिक्षण के उद्देश्य को पूरा करता है. ऑप्शन डी गणित शिक्षण के संकीर्ण उद्देश्य को पूरा करता है. प्रश्न क्रमांक 6 व्यवस्थित विचार करा, त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो समोर गणित पण येणार आहेत म्हणून पेपर आणि पेन घेऊन बसायचं आहे आपल्याला. ऑप्शन डी आपलं उत्तर राहणार आहे. गणित शिक्षण के संकीर्ण उद्देश्य को पूरा करता है. प्रश्न क्रमांक 7, कक्षा चौथी की पाठ्यपुस्तक से दी गई निम्नलिखित समस्याओं में से कौन सी बहु अनुशासनात्मक समस्या की ओर संकेत करती है. ऑप्शन ए दी गई आकृति की दर्पण छवि का आरेख बनाइए. ऑप्शन बी दी गई आकृति में कितनी सममिति रेखाएं है. ऑप्शन सी किसी दी गई ज्यामितीय आकृति में एक सममिति रेखा खींचना. ऑप्शन डी भारत के झंडे का आरेख बनाइए और झंडे में सममिति रेखाओं की संख्या की पहचान कीजिए. प्रश्न क्रमांक 7 ऑप्शन ABCD आपल्या समोर आहेत आणि उत्तर देण्याचा प्रयत्न आपल्याला थोडा सिरियस होऊन करायचा आहे मित्रांनो. ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. भारत के झंडे का आरेख बनाइए और झंडे में सममिति रेखाओं की संख्या की पहचान कीजिए. प्रश्न क्रमांक 8 बघा, निम्न ग्रिड वर्गाकार कागज पर खींचा गया है, यह किसकी ओर संकेत करता है. व्यवस्थित वर्गाकार बघा मित्रांनो. ऑप्शन ए स्थानीय मान की अवधारणा. ऑप्शन बी दहाई और इकाई की तुल्यता. ऑप्शन सी गणितीय खेल. ऑप्शन डी गिनतारा पर संख्याओं की स्थिती म्हणजे ॲबॅकस. सांगा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन ए आपलं उत्तर राहणार आहे स्थानीय मान की अवधारणा. प्रश्न क्रमांक 9, मानसिक गणित संबंधी गतिविधियां महत्वपूर्ण है क्योंकि वह निम्नलिखित में से किसी एक के लिए अवसर उपलब्ध कराती है. ऑप्शन ए पेपर पेंसिल का उपयोग करते हुए कक्षा में प्रक्रियाओं को सीखने में निपुणता प्राप्त करना. ऑप्शन बी कलन विधि एल्गोरिथम को सीखने में निपुणता प्राप्त करना और कम समय में अधिक संख्या में समस्याओं का अभ्यास करना. ऑप्शन सी परिकलन में परिशुद्धता के साथ उनकी गति को बढ़ाने और परीक्षाओं में उनके निष्पादन में सुधार करने में मदद करना. ऑप्शन डी मानसिक संगणना संबंधी प्रक्रियाओं का विकास क्योंकि शिक्षार्थी तेज गति से संख्याओं के परिकलन के बीच संबंधों की पहचान करने की कोशिश करते हैं. मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 पॉज करा, व्यवस्थित विचार करा. आपले ऑप्शन देखील तुम्ही बघू शकता. व्यवस्थित पॉज करा आणि उत्तर द्या. आपल्याला आलंच पाहिजे मित्रांनो. आपले पेपर खूप जवळ आलेले आहेत आणि आपल्याला पास व्हायचंच आहे. ऑप्शन डी आपलं उत्तर राहणार आहे. मानसिक संगणना संबंधी प्रक्रियाओं का विकास क्योंकि शिक्षार्थी तेज गति से संख्याओं के परिकलन के बीच संबंधों की पहचान करने की कोशिश करते हैं. प्रश्न क्रमांक 10, एक बच्चा मानसिक रूप से 27 + 38 को 65 के रूप में परिकलित करता है. जब उसे योग करने के अपने तरीके के बारे में व्याख्या करने के लिए कहा गया तो उसने प्रतिक्रिया के रूप में कहा कि 38 और 40 के नज़दीक है, इसलिए 27 + 40 67 है, तो मैंने 65 को प्राप्त करने के लिए 2 घटा दिए. योग करने की यह युक्ति रिक्त स्थान है. ऑप्शन ए पूर्ण समूहीकरण. ऑप्शन बी प्रतिकारी. ऑप्शन सी समृद्धिकारक. ऑप्शन डी प्रत्यक्ष प्रतिरूपण. प्रश्न क्रमांक 10 व्यवस्थित विचार करा आणि उत्तर कमेंटमध्ये द्या. आपलं उत्तर आहे ऑप्शन बी प्रतिकारी. प्रश्न क्रमांक 11, जियो बोर्ड किसके शिक्षण का एक प्रभावी साधन है. ऑप्शन ए ज्यामितीय आकृतियाँ और उनकी विशेषताएं. ऑप्शन बी द्विविम और त्रिविम आकृतियों में अंतर करना. ऑप्शन सी सममिति की अवधारणाएं. ऑप्शन डी आधारभूत ज्यामितीय अवधारणाओं जैसे किरणें, रेखाएं और कोण.
उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये मित्रांनो प्रश्न क्रमांक 11चा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नानंतर व्हिडिओ पॉज करायचा आहे, प्रत्येक प्रश्नावर विचार करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला कमेंटमध्ये उत्तर योग्य देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि आपल्याला किती गुण येत आहेत ते आपल्याला टॅली करत चालायचं आहे, जेणेकरून शेवटी आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे की आपल्याला किती गुण आले ते. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे, ज्यामितीय आकृती और उनकी विशिष्टता है. प्रश्न क्रमांक 12, प्राथमिक कक्षा का एक बच्चा संख्या, संक्रिया, चिन्हों, सिक्कों एवं घड़ी की सुइयों में अंतर स्थापित नहीं कर पाता है. यह तथ्य इंगित करता है कि इससे इस बच्चे को निम्नलिखित में से किस क्षेत्र में समस्या है. ऑप्शन ए प्रक्रिया स्मृति, ऑप्शन बी दृश्य प्रक्रमण, ऑप्शन सी भाषा प्रक्रमण, ऑप्शन डी श्रवण स्मृति. प्रश्न क्रमांक 12 आपल्या समोर आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हे PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे मित्रांनो, दृश्य प्रक्रमण. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव तुम्हाला सर्वांना माहीत आहे. माहीत नसेल तर कमेंटमध्ये विचारा, मी तिथे सांगेल. तरी आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन आर म्हणून. तर तिथे जाऊन ही PDF तुम्हाला डाउनलोड करायची आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13, एक शिक्षक कक्षा 3 में निम्नलिखित कार्डों का विवरण करता है और बच्चों को समान आकृतियों का मिलान करने के लिए कहता है. इस खेल का उद्देश्य है, बघा मित्रांनो व्यवस्थित प्रश्न, इस खेल का उद्देश्य है विभिन्न अभिविन्यासों में समान आकृतियों की पहचान करने में बच्चों की मदद करना. ऑप्शन बी आँख हाथ के समन्वय को बढ़ाना. ऑप्शन सी समानता और सर्वांग समता की अवधारणा विकसित करना. ऑप्शन डी कक्ष के वातावरण को व्यस्त और आनंददायक बनाना. योग्य उत्तर है ऑप्शन ए, विभिन्न अभिविन्यासों में समान आकृतियों की पहचान करने में बच्चों की मदद करना. प्रश्न क्रमांक 14 बघूया. निम्न में से कौन सा सही नहीं है. ऑप्शन ए 1 किलोग्राम 12 ग्राम इज इक्वल टू 1.012 किलोग्राम. बी 10 मीटर 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 1010 सेंटीमीटर. ऑप्शन सी 23 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 2.30. ऑप्शन डी 1 मिलीमीटर 1 सेंटीमीटर का 1 दशांश है. सांगा मित्रांनो योग्य उत्तर काय ते. कोणतं सही नाही म्हणजे चुकीचं सांगायचं आपल्याला, चुकीचं पण योग्य उत्तर द्यायचं आपल्याला. ऑप्शन सी आपलं उत्तर राहणार आहे. यामधून ऑप्शन सी चुकलेला आहे. तुम्ही प्रश्न क्रमांक 15, गुणनफल 1109 मल्टीप्लाई बाय 505 में से कौन सी संख्या घटाई जाए ताकि 5,05,050 प्राप्त हो. ऑप्शन ए 55,005, ऑप्शन बी 54,995, ऑप्शन सी 59,495, ऑप्शन डी 49,495. सांगायचं मित्रांनो, त्याचं गणित सोडवायचं आहे आणि योग्य उत्तर काय राहणार आहे ते सांगायचं आपल्याला. आता पेन पेपर कोण शोधत आहेत ते पण सांगा मित्रांनो. तुम्हाला पहिलेच सांगितलं ते पेन पेपर घेऊन बसा म्हणून. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. मी फास्टमध्ये 5 सेकंदामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे, त्यानंतर कमेंटमध्ये टाईप करायचं आहे आणि त्यानंतरच व्हिडिओ रिझ्यूम करून उत्तर बघायचं आहे मित्रांनो. इथे प्रश्न क्रमांक 16, 210 के धनात्मक गुणनखंडों का योगफल है. ऑप्शन ए 575, ऑप्शन बी 573, ऑप्शन सी 366, ऑप्शन डी 576. ऑप्शन ए बी सी डी पैकी उत्तर सांगा मित्रांनो काय राहणार आहे. 210 के धनात्मक गुणनखंडों का योगफल है. ऑप्शन डी आपलं उत्तर राहणार आहे. इथे विश्लेषण दिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता कसं आले ते. प्रश्न क्रमांक 17, एक टंकी में 240 लीटर 128 मिलीलीटर दूध है जिसको 16 जारों जो एक ही साइज के हैं में पूर्णतया भरा जा सकता है. ऐसे 22 जारों में कितना दूध होगा. ऑप्शन ए 331 लीटर 760 मिलीलीटर, ऑप्शन बी 331 लीटर 176 मिलीलीटर, ऑप्शन सी 332 लीटर 650 मिलीलीटर, ऑप्शन डी 330 लीटर 176 मिलीलीटर. ऑप्शन ए बी सी डी पैकी उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. काय असणार आहे. गणित करा, सॉल्व करा आणि त्यानंतरच उत्तर योग्य द्या. इथे वेळ लागला चालेल, पण पेपरामध्ये आपली प्रॅक्टिस अशी करायची आपल्याला की वेळ लागणार नाही, म्हणून हे खूप इम्पॉर्टंट राहणार आहे मित्रांनो. सोडवायचं आहे आणि उत्तर द्यायचंच आहे. ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. तुम्ही पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा, त्यानंतरच रिझ्यूम करून उत्तर बघा. इथे विश्लेषण पण दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक 18, 10 इकाई प्लस 10 दहाई प्लस 10,000 बार बराबर है. ऑप्शन ए
1,01,010, ऑप्शन बी 10,110, ऑप्शन सी 11,011, ऑप्शन डी 11,100. ऑप्शन बी योग्य उत्तर राहणार आहे 10,110. प्रश्न क्रमांक 19. गोरंग ने सोमवार को 4 इंटीजर 1/2 घंटे, मंगलवार को 190 मिनट, बुधवार को 5:20 AM से 9:10 AM तक और शुक्रवार को 220 मिनट काम किया। उसे 1 घंटा काम करने के लिए 42 रुपये मिलते हैं। उसने सोमवार से लेकर शुक्रवार तक कुल कितना कमाया? बघा मित्रांनो, काय गणित दिलेलं आहे सोडवा, त्यानंतरच उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे 637. विश्लेषण इथे बघू शकता तुम्ही कसं आले ते. पॉज करून व्यवस्थित बघा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. 4 और 2/3 समकोणों में डिग्रियों की संख्या है. ऑप्शन ए 420, ऑप्शन बी 330, ऑप्शन सी 400, ऑप्शन डी 310. बघा मित्रांनो, उत्तर द्या. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे 420. इथे बघू शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक 21. 35,362 में 5 के स्थानीय मान तथा इसके अंकित मान में अंतर है. ऑप्शन ए 495, ऑप्शन बी 4,995, ऑप्शन सी 5,005, ऑप्शन डी 0. ऑप्शन बी योग्य उत्तर राहणार आहे 4,995. प्रश्न क्रमांक इथे बघू शकता विश्लेषण तुम्ही. प्रश्न क्रमांक 22. 26 और 26 शतांक को लिखा जाता है. ऑप्शन ए 26.26, ऑप्शन बी 262.6, ऑप्शन सी 262.6, हे डबल झालेलं आहे, ऑप्शन डी 2,626. काय असू शकते उत्तर आपलं? ऑप्शन ए आपलं उत्तर राहणार आहे 26.26. प्रश्न इथे बघू शकता. प्रश्न क्रमांक 23. 4, 5 और 6 का सबसे छोटा सार्वगुणज और 5, 6 और 9 का सबसे छोटा सार्वगुणज का अंतर है. सांगा मित्रांनो काय असणार आहे? पॉज करायचा आहे, गणित सोडवायचं आहे, कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे, त्यानंतरच व्हिडिओ रिझ्यूम करून काय उत्तर आहे ते बघायचं आहे. PDF टेलिग्रामला मिळणार आहे, तर तिथे जाऊन फॉलो करून ती PDF डाउनलोड करा. ऑप्शन डी आपलं उत्तर आहे 42. इथे बघू शकता. प्रश्न क्रमांक 24. 19,009 डिवाइड बाय 11 और 9,090 डिवाइड बाय 11 से प्राप्त शेषफलों का गुणनफल है. सांगा मित्रांनो. ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 4. दोन्ही यांचा भागाकार सोडवा, काय बाकी आहे तिथे बघा, त्यांचा गुणाकार काय उत्तर येऊ शकते ते सांगा. ऑप्शन डी उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 25. 4 अंकों वाली सबसे बड़ी संख्या और 3 अंकों वाली सबसे छोटी संख्या का योगफल है. ऑप्शन ए 9,899, ऑप्शन बी 10,099, ऑप्शन सी 10,999, ऑप्शन डी 7,000. मित्रांनो, 4 अंकी सगळ्यात मोठी संख्या तुम्हाला माहीत आहे, 3 अंकी सगळ्यात लहान संख्या तुम्हाला माहीत आहे, आणि त्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. किती येऊ शकते सांगा. पहिले गणित सोडवत असेल तर सोडवा, पॉज करा, त्यानंतर आता मी उत्तर सांगणार आहे ते नंतर बघा, आणि कमेंटमध्ये तुम्ही काय सोडवलं ते सांगा. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे 10,099. इथे बघू शकता. प्रश्न क्रमांक 26. पानी की एक टंकी 11 मीटर लंबी, 10 मीटर चौड़ी और 9 मीटर ऊंची है. इसमें 6 मीटर की ऊंचाई तक पानी भरा गया है. टंकी का कितना भाग खाली है? ऑप्शन ए 1/3, ऑप्शन बी 1/6, ऑप्शन सी 2/3, ऑप्शन डी 1/4. सांगा मित्रांनो. गणित सोडवा, पॉज करा, त्यानंतर गणित झाल्यावर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा आणि नंतर रिझ्यूम करून योग्य उत्तर बघा. ऑप्शन ए योग्य उत्तर राहणार आहे. इथे बघू शकता. प्रश्न क्रमांक 27. एक आयत और एक वर्ग के परिमाप बराबर है. वर्ग का परिमाप 96 सेंटीमीटर है और आयत की चौड़ाई वर्ग की भुजा से 4 सेंटीमीटर कम है. तब आयत के क्षेत्रफल वर्ग सेंटीमीटर में का दुगुना किसके बराबर है?
ऑप्शन ए 960, ऑप्शन बी 1040, ऑप्शन सी 1120, ऑप्शन डी 560. सांगा मित्रांनो. सोडवायचं आहे, त्यानंतर कमेंटमध्ये उत्तर टाईप करायचं आहे, नंतर रिझ्यूम करून योग्य उत्तर बघायचं आहे आणि मॅच करायचं आहे किती योग्य येतात, किती चुकीचे येतात आणि शेवटी आपल्याला सांगायचं आहे 30 पैकी किती गुण आलेत. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे 1120. प्रश्न क्रमांक इथे विश्लेषण बघा. प्रश्न क्रमांक 28, 3 इंटीजर 1/3 में कितने 1/6 है? ऑप्शन ए 15, ऑप्शन बी 18, ऑप्शन सी 20, ऑप्शन डी 12. सोडवायचं आहे, नंतर उत्तर बघायचं आहे मित्रांनो. टाईप कमेंटमध्ये सांगितल्यानंतर ऑप्शन सी म्हणजे 20 आपलं उत्तर आहे. इथे विश्लेषण बघू शकता. प्रश्न क्रमांक 29, शिक्षार्थी के गणितीय निष्पादन अवरोधन के साथ संबंधित चाक्षुष स्मृति अवरोध का संभावित संकेतक है. ऑप्शन ए संख्या रेखा का प्रयोग करने में कठिनाई, ऑप्शन बी एक क्रम में गणना करने में कठिनाई, ऑप्शन सी छोटे परिचालनों के साथ व्यवहार करने में कठिनाई, ऑप्शन डी गणित संबंधी तथ्यों के संधारण में अयोग्यता और समय बताने में कठिनाई. प्रश्न क्रमांक 29 चालू आहे. व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे, ऑप्शन व्यवस्थित वाचायचे आणि उत्तर काय असणार आहे ते सांगायचं आहे. पॉज करून विचार करा, त्यानंतरच योग्य उत्तर मी काय देणार आहे ते बघा. ऑप्शन डी आपलं उत्तर राहणार आहे गणित संबंधी तथ्यों के संधारण में अयोग्यता और समय में बताने में कठिनाई. प्रश्न क्रमांक 30, भाग की अवधारणा पढ़ाने के बाद एक शिक्षक कक्ष में गणितीय दीवार का निर्माण करते हैं और शिक्षार्थियों को 48 घंटों में दिए गए कॉलमों में भाग संबंधी कोई 2 तथ्य लिखने के लिए कहते हैं. हे बघू शकता तुम्ही टेबल. यह गतिविधि रिक्त स्थान में शिक्षक की सहायता कर सकती है. ऑप्शन ए अगले 2 दिनों के लिए शिक्षार्थियों को किसी गणितीय कार्य में व्यस्त रखने में, ऑप्शन बी प्रत्येक बच्चे को अभिव्यक्ति के और एक दूसरे से सीखने के अवसर देने में, ऑप्शन सी शिक्षार्थियों द्वारा सीखे गए तथ्यों की संख्या का रिकॉर्ड रखने में, ऑप्शन डी शोर मुक्त कक्ष वातावरण बनाने में. मित्रांनो व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे, टेबल बघायचं आहे, आपले ऑप्शन व्यवस्थित पॉज करून बघायचे आहेत आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 30 शेवटचा प्रश्न PDF टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे आणि 30 पैकी आपल्याला किती गुण येणार आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. कमेंटमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला. कमेंटमध्ये किती गुण आलेत आपल्याला सांगायचं आहे. कमी येऊ जास्ती येऊ त्यामध्ये काही लपवण्यासारखं नसलं पाहिजे, कारण की आपले गुण आहेत आणि आपल्याला सुधारणा करायची आहे. किती सुधारणा करायची आहे ते आपल्याला समजण्यात येणार आहे. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे प्रत्येक बच्चे को अभिव्यक्ति के और एक दूसरे से सीखने के अवसर देने में. मित्रांनो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार शेवटपर्यंत येण्यासाठी. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे, तिथे जाऊन फॉलो करा आणि PDF नक्की डाउनलोड करा. थँक्यू सो मच. आणि किती गुण आपल्याला आलेत ते आपल्याला नक्की सांगा. थँक्यू सो मच.